Yes. So the determination of order of reaction. Order of reaction म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहिती आहे. Order of reaction means the number of moles of reacting substances on which rate of reaction depends, or the power of sum of concentration of reactant in the rate expression. रेट एक्सप्रेशन मध्ये, रेट इक्वेशन मध्ये, रेट लॉ एक्सप्रेशन मध्ये ज्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंटच्या टर्म्स आहेत तर त्यांच्या घातांकाची बेरीज याला आपण म्हणतायत ऑर्डर ऑफ रिएक्शन. आता ती ऑर्डर 0 आहे, फर्स्ट आहे का सेकंड आहे का थर्ड आहे का -1 आहे का -2 आहे, हे नेमकं कसं आयडेंटिफाय करायचं त्याला आपण डिटर्मिनेशन ऑफ ऑर्डर ऑफ रिएक्शन असं म्हणताय. याच्या अगोदर लेक्चर नंबर 3, लेक्चर नंबर 4 मध्ये आपण याच्यावर बरेच काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. तिथं पण आपण ऑर्डर ऑफ रिएक्शन काढलेली होती. n इक्वल टू m प्लस n किंवा x प्लस y याच्या साह्याने आपण ऑर्डर ऑफ रिएक्शन काढलेली होती. म्हणजे त्याला आपण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मेथड असं त्या ठिकाणी म्हटलेलं. त्या एका मेथडने आपण ऑर्डर ऑफ रिएक्शन डिटरमाइन केलेली होती. पण आता मागच्या 2-3 लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. तर त्याचाही यूज करून आपण या ठिकाणी काय करू शकतायत, ऑर्डर ऑफ रिएक्शन डिटरमाइन करू शकतायत. आता मग बघा नेमकं कसं फाइंड करणार. तर ऑर्डर ऑफ रिएक्शन काढण्याच्या टोटल 4 पद्धती आहेत. आपल्याला इथं 1 बाय 1 शिकायच्या, पण त्या 4 मेथड्स कोणत्या ह्या तुम्ही बघा. आता पहिली मेथड आहे दॅट इज द हाफ लाईफ ऑफ रिएक्शन मेथड. म्हणजे हाफ लाईफ पिरियडचा, हाफ लाईफ ऑफ रिएक्शनचा तुम्ही इथं यूज करून काय करू शकतायत मला सांगा, ऑर्डर ऑफ रिएक्शन डिटरमाइन करू शकताय. दिसतंय का मला एकदा चेक करू द्या. यस, हाफ लाईफ या पद्धतीने एक तुम्ही काढू शकताय. नंबर 2 दुसरी जी मेथड आहे दॅट इज द ग्राफिकल मेथड. सेकंड मेथड कोणती आहे, ग्राफिकल. काही स्पेसिफिक ग्राफ्स असतील 0, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ या ऑर्डर ऑफ रिएक्शनचे, तर त्या ग्राफ्स वरनं पण आपण आयडेंटिफाय करू शकताय की कोणती रिएक्शन 0 ऑर्डर आहे, कोणती फर्स्ट ऑर्डर आहे, कोणती सेकंड ऑर्डर आहे. तर त्याने तुम्ही इथे आयडेंटिफाय करू शकताय. नंबर 3 आहे, तिसरी जी मेथड आहे तर ती मेथड आहे एरर अँड ट्रायल मेथड. एरर अँड ट्रायल मेथड किंवा ट्रायल अँड एरर मेथड असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर ती मेथड एक्झॅक्टली काय आहे ती स्पेशली आपण त्याच्यातच इथं बघूया. पण त्याच्या अगोदर इथं आपल्याला चौथी मेथड कोणती आहे ती पाहावं लागेल. फोर्थ मेथड इज इनिशियल रेट मेथड. म्हणजे याच्यामध्ये आपण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वगैरे त्यांचा वापर करतायत आणि त्याच्या सहाय्याने आपण इथं आयडेंटिफाय करतायत. ओके, तर अशा 4 प्रकारच्या मेथड्स आहेत. त्याच्यापैकी चौथ्या क्रमांकाच्या मेथडवर आपण आतापर्यंत भरपूर एक्झाम्पल्स बघितलेले होते. फक्त पहिल्या 3 मेथड आपल्याला इथं आता शिकाव्या लागणार आहेत. आतापर्यंत आपण जो मागच्या 2-3 लेक्चरमध्ये जो डेटा बघितलेला आहे तर त्या डेटाचा यूज करून. तर ह्या 4 मेथड लक्षात आल्या तुमच्या. हाफ लाईफ ऑफ रिएक्शन, ग्राफिकल मेथड, ट्रायल अँड एरर मेथड अँड इनिशियल रेट मेथड या 4 मेथडचा यूज करून आपण त्या रिएक्शनची ऑर्डर काढू शकतायत, ऑर्डर ऑफ रिएक्शन डिटरमाइन करू शकतायत. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजेच काय, कोणती मेथड केव्हा वापरायची याच्याबद्दल देखील आपण त्याच्यामध्ये विचार तर करणारच आहोत. ओके, चला तर मग आता आपण पहिल्या मेथडला सुरुवात करूया. तोपर्यंत तुम्ही ह्या 4 मेथड फटाफट लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट तुम्हाला इथं काढायचा आहे. चला मी पण काढतोय स्क्रीनशॉट 1, 2, 3. ओके, झालं. आता नंबर नेक्स्ट आपण आता 1 बाय 1 या मेथड्स इथं बघणार आहोत. आता पहा, सगळ्यात पहिली मेथड ती म्हणजेच काय, हाफ लाईफ ऑफ रिएक्शन. हाफ लाईफ ऑफ रिएक्शन मेथड. तर ही मेथड आपल्याला इथं आता बघायची आहे. ओके, दिसतंय सर्वांना. यस. आता मग पहा हे नेमकं आपण कसं काढू शकतो. आता वी नो दॅट आपल्याला इथं काही गोष्टी माहित आहेत म्हणजे याच्या अगोदर आपण त्या डिटरमाइन केलेल्या. बघा काय आहे, फॉर 0 ऑर्डर रिएक्शन, जर रिएक्शन 0 ऑर्डर असेल तर त्याच्यासाठी हाफ लाईफचं काय एक्सप्रेशन आहे, हाफ लाईफ ऑफ रिएक्शन इज इक्वल्स, आपण डिटरमाइन केलेलं आठवतंय का तुम्हाला, E0 अपॉन 2K.
A0 अपॉन काय होतं 2k. आठवतंय तुम्हाला? येस, A0 अपॉन 2k. म्हणजे दॅट इज तुम्ही तर काय सांगू शकताय की हाफ लाईफ ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A0 रेस टू 1 किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A0. झिरो ऑर्डर रिएक्शनचा हाफ लाईफ हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ कळतोय तुम्हाला? जर रिएक्टंटचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललं तर हाफ लाईफ देखील त्या ठिकाणी वाढत जातो. याला म्हणायचं डायरेक्टली प्रोपोर्शनल. नंबर 2, फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, जर तीच रिएक्शन जर फर्स्ट ऑर्डर असेल, फर्स्ट ऑर्डर काय रिलेशन आहे? हाफ लाईफ इज इक्वल्स टू 0.693 अपॉन के. ह्याचा अर्थ काय होतो बघा. आता एक्सप्रेशन तर आपण डिराईव्ह केलेलं होतं, आठवते ना तुम्हाला? म्हणजे लेक्चर याच्या अगोदरच्या 2 लेक्चरमध्ये, आय थिंक लेक्चर नंबर 6 मध्ये आपण ते डिराईव्ह केलेलं आहे. हाफ लाईफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय के. तर हे एक्सप्रेशन आपण डिराईव्ह केलं होतं आणि त्याच्यानंतर लगेच त्याचं कन्क्लुजन देखील लिहिलेलं होतं. त्याच्यावरून तुम्ही काय कन्क्लुजन सांगू शकताय? Our conclusion is that the half-life of reaction is independent on initial concentration. इंडिपेंडेंटचा अर्थ कळतो तुम्हाला? तुम्ही ते इनिशियल कॉन्सन्ट्रेशन त्याची किंमत कितीही वाढवा, कितीही कमी करा. म्हणजे तुम्ही डबल करा, ट्रिपल करा, 4 टाइम्सने वाढवा, 5 टाइम्सने वाढवा, 6 टाइम्सने वाढवा, तरी पण त्याच्या हाफ लाईफवर काहीही फरक पडत नाही. म्हणजे कसं? उदाहरणार्थ समजा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 1000 आहे, 1000. 1000 पासून त्याचं 500 पर्यंत कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं असेल तर वेळ लागतो 10 मिनिट. म्हणजे तुम्ही इथं 500 ने कमी केलंय. नंतर 500 पासून 250 करण्यासाठी पुन्हा वेळ 10 मिनिटच लागेल. 250 पासून 125 म्हणजे 125 करण्यासाठी देखील वेळ 10 मिनिटच लागेल. 125 पासून 62.5 करण्यासाठी जो टाइम असेल तर त्याच्यासाठीही वेळ किती लागेल? 10 मिनिटच लागेल. याचा अर्थ काय होतो लक्षात आलाय तुमच्या? याचा अर्थ असा होतो की हाफ लाईफ या फर्स्ट ऑर्डरचा इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नाही, तर तो फक्त आणि फक्त त्या रिएक्शनवरच डिपेंड राहतो. परंतु त्या रिएक्शन मध्ये रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही आता घेतायत किती तर त्याच्यावर बिलकुल डिपेंड नाही, इंडिपेंडेंट. आता इथं इंडिपेंडेंट आहे पण त्याला मॅथमॅटिकली जरी तुम्हाला एक्सप्रेस करायचं असेल की हाऊ इट इज रिलेटेड विथ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, तर तुम्ही कसं लिहू शकताय की इनिशियल कॉन्सन्ट्रेशन त्याचा पॉवर 0 याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. पॉवर 0 याचा अर्थ नथिंग, काहीच नाही तिथं, तिथं फक्त 1 आहे. म्हणजे टी हाफ इज इक्वल टू कॉन्स्टंट, अशा प्रकारची व्हॅल्यू त्या ठिकाणी येऊ शकते. कळतंय सर्वांना? तर हे झालं फर्स्ट ऑर्डर साठी. त्याच्यानंतर तुम्ही सेकंड ऑर्डर साठी काढू शकताय. फॉर सेकंड ऑर्डर, सेकंड ऑर्डर दिसतंय सर्वांना? मला एकदा चेक करू द्या. यस, सेकंड ऑर्डर साठी काय येत आहे? हाफ लाईफ इज इक्वल्स टू, तुम्ही डिराईव्ह केलंय, आपण डिराईव्ह केलंय, हाफ लाईफ इज इक्वल टू के इंटू A0 किंवा A0 इंटू के. A0 म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. बघा आता हे एक्सप्रेशन बघितल्याबरोबर तुमच्या एक लक्षात येत आहे की हियर द हाफ लाइफ पीरियड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टेंट. जितना इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कम होगा उतना उसका हाफ लाइफ बढ़ेगा. तेवढा त्याच्या त्या रिएक्शनचा हाफ लाईफ काय होऊ शकतो? वाढू शकतो. तुम्ही जेवढं जेवढं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कमी 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 करत नाही तेवढा तेवढा हाफ लाईफ त्याचा काय होतो? इन्क्रीज होतो. म्हणजे जर तुम्हाला 1000 पासून 500 पर्यंत जर समजा त्याचं कॉन्सन्ट्रेशन आणायचे आणि त्यावेळेस त्याचा हाफ लाईफ जर 10 येत असेल तर पुढच्या वेळेस 500चं 250 करण्यासाठी हाफ लाईफ मात्र 10 पेक्षा जास्त येऊ शकतो. कारण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कमी, हाफ लाईफ जास्त. 250चं 125 करण्यासाठी पुन्हा त्याची किंमत आणखीनच जास्त येऊ शकते. पुन्हा 125चं 62.5 करण्यासाठी त्याच्या हाफ लाईफची किंमत आणखीनच वाढू शकते. जितना इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कम होगा उतना उसका हाफ लाइफ बढ़ेगा. So that is called as what? Inverse relation. So in case of second order reaction, half life period is inversely proportional to initial concentration of reactant. आता या सर्वांचं कन्क्लुजन आपण एका सिंगल लाईन मध्ये टाकू शकतो. फॉर द nth ऑर्डर रिएक्शन, फॉर nth ऑर्डर रिएक्शन, nth ऑर्डर म्हणजे n म्हणजे एनी व्हॅल्यू, यांची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा झिरो पण असू शकेल. ओके, फॉर nth ऑर्डर रिएक्शन व्हॉट वी कॅन से हियर, आपण इथं काय सांगू शकताय? डायरेक्टली की दॅट हाफ लाईफ इज directly proportional to concentration of A to the power 1 minus n. किती येऊ शकतोय पॉवर? 1 minus n, where n is what? ऑर्डर ऑफ रिएक्शन. बघा इथल्या इथं आपण बॅलन्स करून पाहू शकताय. सपोज यांची व्हॅल्यू समजा 0 ऑर्डर रिएक्शन आहे तर यांची व्हॅल्यू किती? 0.
मग इथं काय येईल 1 - 0 मतलब 1. तर याचा पॉवर इनिशियल कॉन्सन्ट्रेशनचा पॉवर 1 - 0 म्हणजे शेवटी किती येऊन राहिला 1. जर यांची व्हॅल्यू 1 असेल म्हणजे फर्स्ट ऑर्डर, तर आता बघा 1 - 1 किती झाले 0. 0 मतलब इंडिपेंडेंट, त्याचा पॉवर 0 आलाय म्हणजे डिपेंड नाही. जर यांची व्हॅल्यू 2 असेल तर तुम्ही तर काय सांगू शकताय फॉर सेकंड ऑर्डर यांची व्हॅल्यू 2, 1 - 2 म्हणजे -1 आणि तो पॉवर प्लस करण्यासाठी त्याला डिनॉमिनेटरला घेऊन जावं लागेल. याचा अर्थ रिलेशन कसं येत आहे इनव्हर्स. अशाच पद्धतीने आपण थर्ड ऑर्डर, फोर्थ ऑर्डर, फिफ्थ ऑर्डर, सिक्स्थ ऑर्डर ह्या सर्व प्रकारच्या ऑर्डर ऑफ रिएक्शन साठी तुम्ही ते रिलेशन डिटरमाइन करू शकताय. -1 ऑर्डर, -2 ऑर्डर त्याच्यासाठी पण तुम्ही डिरेक्टली हे रिलेशन या ठिकाणी सांगू शकतायत. कळतंय सर्वांना? आता याच्यानंतर आपण आणखीन एक गोष्ट आणू शकताय की समजा समजा तुम्हाला काही डेटा दिलेला आहे. आता या मेथडचा वापर कधी करायचा? वापर तुम्ही कधी करणार जेव्हा तुम्हाला व्हॅल्यूज कशाच्या दिलेल्या असतील, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वर्सेस हाफ लाईफ वर्सेस काय हाफ लाईफ या व्हॅल्यूचा टेबल ऍटलिस्ट 2 व्हॅल्यू, 2 ऑर मोर व्हॅल्यूज, 2 किंवा अधिक किमती, कमीत कमी 2 व्हॅल्यू जर तुम्हाला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि हाफ लाईफच्या दिल्या असतील तर मग तुम्ही मात्र अशा वेळेस त्याचा वापर करून लगेचच सांगू शकताय की या रिएक्शनची ऑर्डर किती आहे. पण कमीत कमी तुम्हाला किती व्हॅल्यू मिळणं अपेक्षित आहे? 2 व्हॅल्यू हाफ लाईफच्या आणि 2 व्हॅल्यू इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या ह्या तुम्हाला जर दिलेल्या असतील तर तुम्ही या हाफ लाईफ ऑफ रिएक्शन मेथडचा वापर करून त्या रिएक्शनची ऑर्डर इथं सांगू शकताय. कळतंय सर्वांना? म्हणजे इथं बघा आता कसं आहे की डिरेक्टली रिलेशन तुम्ही कसं घेऊ शकताय. समजा सुरुवातीला हाफ लाईफ तुम्हाला T1 दिलाय आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला A1 दिलाय. किती दिलाय A1. नंतरचा हाफ लाईफ तुम्हाला T2 दिलाय आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला A2 दिलाय. इथं बघा तुम्ही प्रोपोर्शनॅलिटी साइन कट करून लगेचच इथं डिवाइडचं साइन टाकू शकताय. इथं येईल इक्वल टू आणि यांचा पॉवर किती येईल 1 - n. कळतंय सर्वांना? T1 by T2. T1 म्हणजे हाफ लाईफ व्हेन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज A1 and T2 means half life when initial concentration is A2. आणि मग तुम्ही जर ह्या दोन्हीचा भागाकार करताय तर मग इथं आपल्याला काय रिलेशन मिळालंय दिसतंय का तुम्हाला? यस, हे रिलेशन या ठिकाणी मिळत आहे. म्हणजे कसं मिळतंय? प्रोपोर्शनॅलिटी साइन कॅन्सल होईल. हे तर तुमच्या लक्षात आलेलंच असेल. याच्या अगोदर याच्यावर भरपूर एक्झाम्पल्स तुम्ही बघितलेले असतील. तर बघा इथं एक्झॅक्टली काय घडलेलं आहे. आपण T1 by T2 म्हणजे हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे ना तर ते T1, नंतरचं म्हणजे हाफ लाईफ सुरुवातीचा T1, नंतरचा हाफ लाईफ T2 आणि त्यावेळेसचे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ह्याचाही पॉवर 1 - n, याचाही पॉवर 1 - n. प्रोपोर्शनॅलिटी साइन जर कॅन्सल झालं तर मग या ठिकाणी A1 by A2 ह्या दोन्हीचा मिळून कॉमन पॉवर किती येईल 1 - n. सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे याचा वापर कसा करायचा ते आपण 1-2 एक्झाम्पलने या ठिकाणी समजून घेणार आहोत. तोपर्यंत इथपर्यंतचा डेटा तुमच्या लक्षात आला का बरं? कळाले तुम्हाला की एक्झॅक्टली इथं काय झालेलं आहे ते? तर याच्यावरनं तुम्हाला ऑर्डर इथं काढता येईल. तर इथपर्यंतचा डेटा बघा तुम्हाला कळालाय का? जर कोणाला काही डाऊट असेल तर लगेच कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. इथपर्यंतचा भाग तुम्ही समजून घ्या आणि बघून घ्या. बघा बरं एकदा समजलंय तुम्हाला काय काय डेटा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे तो? हा चॅप्टर ऑफलाईन क्लासेस नंतर पुन्हा घेता आला का? एकदम बरोबर. घेऊयात आपण. पण जर वेळ नाही पुरला तर मग नाही जमणार बघा. ओके. चला तर मग पहा आता. सगळ्यांना कळालंय का पहा इथपर्यंतचा पार्ट? कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. येस, इथपर्यंतचा पार्ट लक्षात आलाय सर्वांच्या? फक्त ते शेवटचं इक्वेशन जर एखाद्याच्या लक्षात नसेल आलं तर आपण आता एक्झाम्पल मध्ये बघणारच. ओके. आपल्याला आता याच्यावर आधारित काही एक्झाम्पल्स या ठिकाणी पाहिजेत. चला पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. फटाफट. काढा बरं पटकन स्क्रीनशॉट. 1, 2 काढला. आता आपण याच्यावरचे काही न्यूमेरिकल्स बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल की कसं आहे नेमकं. क्वेश्चन नंबर फर्स्ट. बघा आता मी ब्ल्यू पेनने क्वेश्चन लिहितोय. क्वेश्चन सपोज असा आहे. फॉर अ रिएक्शन फॉर अ रिएक्शन ओके. काय आहे एखाद्या रिएक्शन साठी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन
इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टर increases by 4 times. Increases by 4 times. किती टाइम्स न वाढलं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन? 4 पटी. then its half life becomes double. Find order of reaction. हे तुम्हाला फाइंड करायचं आणि ऑप्शन्स तुम्हाला दिलेत. ऑप्शन नंबर ए 0, ऑप्शन नंबर बी 1, ऑप्शन नंबर सी 2 आणि ऑप्शन नंबर डी 3. तर अशा प्रकारचे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि तुम्हाला त्याच्यावरनं काय फाइंड करायचं आहे मला सांगा. ऑर्डर ऑफ रिॲक्शन आपल्याला इथं डिटरमाइन करायचं. आता बघा एकदम सिंपल डेटा आहे. गिव्हन दॅट आपल्याला इथं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि काय दिलेलं आहे हाफ लाईफ. आपण तो डेटा लिहूया. डेटा आपण कसा लिहिणार बघा. या साईडला आपण लिहिणार इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि दुसऱ्या साईडला आपण लिहिणार हाफ लाईफ. आता बघा सगळ्यात अगोदर हाफ लाईफ तुम्हाला डबल म्हणून सांगितलं. आता इथं तुम्हाला जस्ट वापर कशाचा करावा लागेल बघा. समजा सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन एक्स असेल. किती असेल? एक्स. आणि त्यावेळेसचा हाफ लाईफ हा सपोज टी असेल. टी. ओके. हाफ लाईफ टी असेल किंवा त्याला आपण वाय कन्सिडर करूया. चला हा एक्स हा वाय. ओके. आता त्यांनी काय म्हटलं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 4 पटीनं वाढलंय म्हणजे एक्सचं किती होईल? 4x. तर तेव्हा हाफ लाईफ डबलने वाढलाय म्हणजे 1y चा किती होईल? 2y. तर या व्हॅल्यू झाल्या A1 च्या A2 आणि हा असेल T1 T2 यांच्या ह्या काय झाल्या व्हॅल्यू झाल्या. आता मग तुम्ही काय करू शकताय आताच्या मगाचं जे रिलेशन आहे त्याचा वापर करू शकताय. सो वी नो दॅट काय माहित आहे तुम्हाला सांगा. क्या मालूम है आपको यहाँ पे कि T1 by T2 is equal to A1 by A2 raised to त्याचा पॉवर किती आहे सांगा 1 मायनस A1 by A2 त्याचा पॉवर किती आहे 1 मायनस n. अशा पद्धतीने त्याचा इथं पॉवर येतोय. मग आता तुम्हीच मला सांगा इथे सांगा आता T1 ची व्हॅल्यू किती आहे y डिवाइडेड बाय T2 ची व्हॅल्यू किती आहे 2y इक्वल्स. आता पुढे बोला A1 ची व्हॅल्यू किती आहे A1 x आणि A2 ची व्हॅल्यू 4x आणि इकडे ह्याचा पॉवर किती आहे 1 मायनस. आता बघा व्यवस्थित तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचे तर ते y आणि y कॅन्सल. इथं काय उरलंय 1/2 आणि इकडे किती x आणि x कॅन्सल. इथं पण काय उरलं 1/4. 1/4. 4 म्हणजेच काय तुम्ही 2 चा स्क्वेअर असं लिहू शकता कारण आपल्याला हे 2 आणि हे 2 सारखे आणायचे ना त्याच्यामुळे असं झालं. इथपर्यंत कळालंय. आता इथं बघा हे 2 म्हणजेच किती वरती गेल्यानंतर काय होतील 2⁻⁻1 आणि हे 2⁻2 वरी गेल्यानंतर 2⁻⁻2 आणि पुन्हा त्याचा पॉवर आहे 1 मायनस. म्हणजे फायनली इथं काय होऊ शकतंय 2 चा पॉवर -1 आणि इथं 2 चा पॉवर -2 आणि यांचा गुणाकार होईल -2 -2n. लक्षात येतंय तुमच्या इथं काय येऊ शकेल ते -2 आणि -2n त्यांचा होईल गुणाकार आणि मग आता इथं मिळेल. आपण जर पॉवर कम्पेअर केले बाय कम्पेअरिंग दी पॉवर्स तुम्ही जर इथं पॉवर कम्पेअर करायला लागले तर मग इथं या ठिकाणी काय येऊ शकतंय बघा आता. सो देअरफॉर आता इथे येऊ शकतंय सो देअरफॉर -1 इक्वल्स टू -2 -2n आणि याच्यावरनं तुम्हाला आता यांची व्हॅल्यू काढायची. मी थोडं इथं येऊन कॅल्क्युलेशन करेल त्याच्या पुढे टू बी कंटिन्यू करा. तुम्हाला दिसतंय का मला एकदा चेक करू द्या. यस -1 इकडे +2 इक्वल्स टू -2n आणि म्हणून मग इथं काय येईल -2n इक्वल्स टू काय झालेलं आहे +1 आणि म्हणून n इज इक्वल टू -1/2. ते 2 इकडे आल्यानंतर डिवाइड मध्ये होतील मायनसचं साइन पण तिकडे जाईल. ऑप्शन थोडेसे आपल्याला बदलावे लागतील 0 -1 किंवा -1/2 किंवा -1/2. तर इथं ऑर्डर त्या रिॲक्शनची किती आली -1/2 म्हणजे
ऑर्डर प्लस पण येईल, मायनस पण येईल, फ्रॅक्शन मध्ये पण येऊ शकते, झिरो देखील येऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण दिलेल्या डेटावरनं त्या ठिकाणी काय काढू शकतायत, ऑर्डर काढू शकतायत. काय काय केलंय ते एकदा बघून घ्या बरं. सर्वांच्या लक्षात आलाय का पहा हा प्रॉब्लेम. थोडासा कॅल्क्युलेशनचा होता. कॅल्क्युलेशन थोडेसे टफ होते, पण तुमच्या लक्षात आले का एकदा चेक करा सर्व. जर कोणता याच्यात डाऊट आला असेल तर विचारा. झालं? काढायचा स्क्रीनशॉट. ऑल क्लियर. ओके, निकालो इसका स्क्रीनशॉट. आता आपण नेक्स्ट आणखीन काय एक दोन एक्झाम्पल बघूयात, म्हणजे जरा चांगलं लक्षात येईल. बरं, एक्झाम्पल नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर, फाइंड ऑर्डर. डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन असा दिलेला, फाइंड ऑर्डर फ्रॉम फॉलोइंग डेटा. फ्रॉम फॉलोइंग डेटा. आता तुम्हाला डेटा कसा दिला बघा, की या ठिकाणी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन एका साईडला आणि एका साईडला हाफ लाईफ, अशा पद्धतीने तुम्हाला डेटा दिला. ओके, आता सपोज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीला तुम्हाला 40 दिलंय आणि टाइम हा 2 आहे, 2 मिनिट्स. ओके, नंतर काय झालं, हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 160 झालं. किती झालं? 160. तर तेव्हा हा जो आहे ना हाफ लाईफ, तर तो झाला 8. आता ह्याच्यावरनं तुम्हाला ऑर्डर ऑफ रिएक्शन काढायचे आणि ऑप्शन्स तुम्हाला दिलेत. ऑप्शन नंबर ए 0, ऑप्शन नंबर बी -1, ऑप्शन नंबर सी +1 आणि ऑप्शन नंबर डी आहे 2. तर याच्यावरनं तुम्हाला त्या रिएक्शनची काय काढायची आहे, ऑर्डर काढायची आहे. सोडवता येईल का बरं तुम्हाला? 2 मिनिटात करा बरं ट्राय, पटकन ट्राय करा आणि मला फटाफट याचे आन्सर सांगा. हिंट सांगतोय, ही व्हॅल्यू A1 ची, ही व्हॅल्यू A2 ची, ही व्हॅल्यू T1 ची, ही व्हॅल्यू T2 ची आणि याच्यावरनं पटकन तुम्हाला n ची व्हॅल्यू काढायची ऑर्डर ऑफ रिएक्शनची. बघा बरं काढून, किती जण काढू शकतात. 1 मिनिटाचा वेळ मी तुम्हाला देतोय. ओके, रेकॉर्डिंग पाहणाऱ्यांनी व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित सोडून नंतर तुम्ही याचं सोल्युशन बघावं. बघा पटकन, किती जण सांगू शकतायत याचा आन्सर फटाफट. रागिनी 16, 1 म्हणजे फर्स्ट ऑर्डर. ओके, नेक्स्ट आणखीन, नेक्स्ट पुढचे आन्सर सांगा फटाफट. ऑर्डर काय येईल? तृप्ती मडके -1. बर, पुढे आन्सर काय फायनल आहे ते काढूयात आपण. मोमीन +1, दीपाली धनाडे +1. हा, नेक्स्ट अपेक्षा गवारे +1, रोहित लाड 0. हा, नेक्स्ट भागवत शिंदे 1. नेक्स्ट ओमराजे 2. पवार कोमल 1, कविता मेघारे 1. यस, निकिता येलापुरे 1, सुषमा 1, विवेक 1. हाँ, नेक्स्ट और कोई? रोहन 1, साखरे कोमल 2. बर, चला आता मी सोडून दाखवते. तृप्ती मडके -1 पासून 0 कडे आलात तुम्ही. ओके, चला मी इथं करून दाखवते पटापट. बघा पटकन आपला याचा आन्सर निघू शकतो. आपल्याला काय माहित आहे की बाबा T1/T2 इज इक्वल्स टू A1/A2, त्याचा पॉवर किती आहे? 1 - n. आता तुम्ही मला सांगा, T1 किती? 2 आहे, T2 किती? 8 आहे. झालं. A1 किती? 40 आहे, A2 किती? 160 आहे. त्याचा पॉवर किती आहे? 1 - n. मग आता तुम्ही पुढे याचं कॅल्क्युलेशन कसं करू शकताय बरं? 2/8 म्हणजे किती झालं? किती झालंय? इकडे लिहितो मी, किती येत आहे? 1/4 आणि 40/160. 0 0 कॅन्सल, 4 चौक 16, 4 4 60, 1/4 रेस टू 1 - चला सांगा बघू आता काय येऊ शकेल. हे 4 वरती गेले तर -1
हे 4 वरती गेले तर -1, पण त्याचा पॉवर पुन्हा किती आहे 1 मायनस n. समजतंय तुम्हाला? बघा व्यवस्थित समजून घ्या. सो 4 raised to -1 इज इक्वल टू 4 raised to -1 प्लस n. कळतंय? -1 प्लस n. हे लक्षात आलंय का? ह्या -1 ने या पॉवरला मल्टिप्लाय करायचे, कारण तुम्हाला माहित आहे जर समजा a स्क्वेअर आणि त्याचा पॉवर पुन्हा 3 असेल तर नेट पॉवर याचा किती येतो 2×6. हे घातांकाचा नियम असला माहित आहे का तुम्हाला? त्यांचा गुणाकार होतो. जर a रेज टू x आणि त्याचा पॉवर y असेल तर याची व्हॅल्यू येते a रेज टू xy. तसं इथं ह्या -1 ने या दोन्हीला मल्टिप्लाय केलंय आपण. आणि मग आता इथं काय येईल? सो कम्पेअरिंग देअर पॉवर्स, ह्या खालच्या 4च्या टर्म गायब होतील आणि इथं येईल -1 इज इक्वल टू -1 प्लस n. मग आता हे -1 इकडे आल्यानंतर +1 होतील आणि इथं येईल n. आणि म्हणून आता सांगा बरं काय होईल? यांची व्हॅल्यू किती येईल? यांची व्हॅल्यू किती येईल? द व्हॅल्यू ऑफ n विल इक्वल्स टू 0. कळतंय? यांची व्हॅल्यू किती झालेली आहे? 0 झालेली आहे. आता बघा 0 हे आन्सर किती लोकांनी दिलेलं होतं? नंतर दिलं होतं बघा. ज्यांनी अगोदर 1 दिलं तर त्यांचे 0 आले नंतर. रागिनी सोलाट, अपेक्षा गवारे, मोमीन, निकिता येळापुरे आणि साखरे कोमल. 0 आन्सर नंतर टाकलं होतं तुम्ही. तर लक्षात आलंय का? पहा 1 हे आन्सर बऱ्याच जणांनी दिलं होतं. कसं काय दिलं होतं काय माहित, पण बघा कळालंय सर्वांना? तर अशा पद्धतीने आपण याचा आन्सर या ठिकाणी डिटरमाइन करू शकतायत. चला कळालं हे सेकंड प्रॉब्लेम. स्क्रीनशॉट काढून घ्या. मी इथं पुन्हा आणखीन 1-2 प्रॉब्लेम तुम्हाला इथं सांगतो. आता तिसऱ्या क्रमांकाचा प्रॉब्लेम थोडासा जरा इंटरेस्टिंग असेल. बघा ह्याच्यात नेमकं कसं आहे? पहा आता प्रॉब्लेम नंबर थर्ड मध्ये काय बघा, फाइंड ऑर्डर फ्रॉम फॉलोइंग डेटा. फाइंड ऑर्डर फ्रॉम फॉलोइंग डेटा. फ्रॉम राहिलेलं याचं तुम्ही लिहायचे फ्रॉम फॉलोइंग डेटा. आता इथं बघा कसं आहे, इथं तुम्हाला व्हॅल्यू दिलंय इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए आणि इकडं व्हॅल्यू आहे तुम्हाला टी हाफ. बरं आता समजा त्यांनी काय म्हटलेलं आहे की बाबा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे आहे 180. ओके, तेव्हा त्याचा हाफ लाईफ हा आहे 20 मिनिट्स. बरं नंतर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे झालेलं आहे 360. त्यावेळेस त्याचा हाफ लाईफ आहे 20 मिनिट्स. नंतर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे त्याचं झालेलं आहे 400. तर तेव्हा पण त्याचा हाफ लाईफ हा किती आहे 19.8 मिनिट्स. तर तुम्हाला फाइंड ऑर्डर ऑप्शन ए 0, ऑप्शन बी 1, ऑप्शन सी -1, ऑप्शन डी 2. आता तुम्हाला या ठिकाणी ऑर्डर काढायची आहे. काय येऊ शकते बरं ऑर्डर? पटकन अर्ध्या मिनिटात मला सांगा आता फटाफट. याची ऑर्डर काय यायला पाहिजे? फटाफट पटकन आपण इथं डिसाईड करू शकता. चला सांगा बरं मला. ऑर्डर काय यायला पाहिजे या रिॲक्शनची? हा रोहित लाड फर्स्ट ऑर्डर. हा नेक्स्ट रोहित लाड 0 ऑर्डर. बर आणखीन आणखीन कौन ट्राय कर सकता है? हाँ ट्राय दिस. फटाफट पहिल्या 2 व्हॅल्यूचाच वापर करा. तृप्ती मडके 0 ऑर्डर, राऊत सोहानी 0 ऑर्डर.
हा, एकदम तोंडी आन्सर आहे, आपण ओरली पण काढू शकता. निकिता येळापुरे 0 आहे. बर, रोहन खेत्रे यस सर 0. बर, तर बघा इथं आता सांगण्यास अतिशय दुःख होत आहे की एकाचाही आन्सर करेक्ट नाही. बघा इथं आता पहा, ह्याची जी ऑर्डर आहे ना, ते आपण कॅल्क्युलेशनचाही वापर करून काढण्याची गरज नाही. आपण अगदी तोंडी सांगू शकतोय की याची ऑर्डर किती येऊ शकते. इथं बघा पॉईंट कसा आहे, ही व्हॅल्यू A1 ची, ही व्हॅल्यू A2 ची, ही व्हॅल्यू A3 ची, त्याची गरजच नाही ऍक्च्युअली. ही व्हॅल्यू T1 ची, ही व्हॅल्यू T2 ची. आता इथं बघा, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डबल झालंय, तरी पण हाफ लाईफ जेवढ्याला तेवढाच आहे. याचा अर्थ काय की इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर हाफ लाईफ डिपेंडच नाही. इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर हाफ लाईफ डिपेंडच नाही. इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर हाफ लाईफ इंडिपेंडेंट आहे. याचा अर्थ हे कोणत्या रिॲक्शन मध्ये घडतंय, हे घडतंय फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन मध्ये. असं आपण जागेवर सांगू शकताय की हो. काय बी प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. म्हणजे ही रिॲक्शन कोणती आहे, फर्स्ट ऑर्डर. बरं चला, आपण आता कॅल्क्युलेशन करून सोडूया. बघा आता वी नो, काय माहित आहे तुम्हाला, T1 बाय T2 सोल्युशन डायरेक्ट. हा, T1 बाय T2 इक्वल्स टू A1 बाय A2 रेस टू, हा चला बोला, 1 मायनस n. माहित आहे. आता मला सांगा T1 काय आहे 20, T2 काय आहे 20, A1 काय आहे A1 आहे 180, A2 काय आहे 360 आणि रेस टू इधर क्या आएगा 1 मायनस. आता बघा ह्याच्या पुढचं एखाद्या वेळेस काय झालं कळालं नसेल, इकडे 20 कॅन्सल 1 आलं आणि इकडे इकडे 180 बाय 360 कितना आएगा बोलो 1/2 रेस टू 1 मायनस. आता बघा, आता आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट दिसतंय तुम्हाला, सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय करावी लागते, ती गोष्ट तुम्ही एकदा समजून घ्या. इथं 1 आहे. आता इथं पहा, आपल्याला ही आणि ही व्हॅल्यू सेम आणायची, पण दुसरी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजेच काय की इकडं फक्त 1 आहे आणि कोणत्या संख्येचा घातांक काय टाकला तर त्याची व्हॅल्यू 1 येते. तर कोणत्याही संख्येचा घातांक, कोणत्याही संख्येचा पॉवर तुम्ही जर 0 घेताय तर त्याची व्हॅल्यू 1 येते. मग तुम्ही x चा घ्या, तुम्ही y चा घ्या, तुम्ही z चा घ्या, कोणता पण घ्या. आता आपल्याला जो इथं लागतोय तर तो आपण इथं घेणार. आपल्याला इकडे 1/2 आहे, मग तुम्ही इकडे असं पण घेऊ शकता 1/2 त्याचा पॉवर 0, त्याची पण व्हॅल्यू किती येऊ शकते 1 येऊ शकते. असं आपण काय केलं 1/2 का घेतले, काय जण म्हणतील 1/3 का नाही घेतले, तर 1/2 घेण्यास कारण की इकडे आणि इकडे सेम बेस आपल्याला आणायचा आहे. तर तेव्हा आपण पॉवर कम्पेअर करू शकताय. सो कम्पेअर द पॉवर, घातांकाची तुलना करा. मी इथं ऑर्डरच लिहितो, कम्पेअर पॉवर, पॉवर घातांक कम्पेअर करा. तर इकडे घातांक आहे 0, तिकडे घातांक आहे 1 मायनस. चला मग मायनस यांना जर तुम्ही इकडे आणलं तर पलीकडे काय होत आहे 1 होत आहे. ही स्ट्रॅटेजी लक्षात आली का सर्वांच्या. इथं 1 आहे, इथं 1/2 आहे. काही जण म्हणतील दरवेळेस तुम्ही त्याला वरी घेऊन जायचे, यावेळेस काय नाही नेलं, गरजच नाही. 1/2 इकडे आहेत ना, तर इकडे पण तुम्ही 1/2 आणू शकताय की हो. इकडे पण 1/2 आपण आणले तर त्याचा घातांक काय येतोय 0 येतोय. कळतंय सर्वांना. आणि मग घातांक 0, इकडे पावर 1 माइनस n, आप पावर कंपेयर कर सकते हैं 1 माइनस n, त्याची व्हॅल्यू 0, म्हणून n ची व्हॅल्यू 1. होतं का नाही, अगदी इंटरेस्टिंग है. n ची व्हॅल्यू 1 मतलब ये रिएक्शन कौन सी है, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. बघा बरं बघा, यस, ट्राय लेटर. बर, लेटर तर लेटर एकदा समजून घ्या हे व्यवस्थित. कळालंय सर्वांना. यस, चला कॉमेंट मध्ये सांगा फटाफट, हा प्रॉब्लेम कळालाय का ते. तोपर्यंत स्क्रीनशॉट पण काढून घेऊयात आपण. 1 2 3 निकला फटाफट. यस यस, लक्षात आलेला आहे, लक्षात आलेला आहे. ओके, चला समजलंय सर्वांना. तर हे झालं कशावरनं, हाफ लाईफ ऑफ रिॲक्शन. एक गोष्ट लक्षात ठेवा,
ते जे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना, तर त्या व्हॅल्यू प्रेशरच्या फॉर्ममध्ये पण दिल्या जाऊ शकतात. जर रिॲक्शन गॅसियस असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे कोणत्या फॉर्ममध्ये असतं? प्रेशरच्या फॉर्ममध्ये. आपण त्याच्यावरचा एक प्रॉब्लेम इथं घेऊया. कशावर? प्रेशरवर. नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4. आता इथं बघा, फॉर अ गॅसियस रिॲक्शन, फॉर गॅसियस रिॲक्शन, गैसियस रिएक्शन, फाइंड ऑर्डर, फाइंड क्या निकालना है आपको यहाँ पे? ऑर्डर फ्रॉम फॉलोइंग डेटा, फ्रॉम फॉलोइंग डेटा. डेटा वापरा आणि काढा. आता बघा डेटा कसा आहे, तुम्हाला इथं प्रेशर दिलेलं आहे, इनिशियल प्रेशर इन किलो पॅस्कल किंवा पॅस्कल कशात, आणि इकडं आहे हाफ लाईफ, हाफ लाईफ. आता इथं बघा प्रेशर सुरुवातीला हे आहे, सपोज समजा इथं पॅस्कल मध्ये तुम्हाला प्रेशर दिलंय आणि त्याची व्हॅल्यू इथं तुम्हाला दिलेली आहे 125. बरं का? तर मग अशा वेळेस त्याचा जो हाफ लाईफ आहे, तर तो हाफ लाईफ त्याची किंमत येते 3. किती किंमत आली? 3 आलेली आहे. ओके. त्याच्यानंतर काय झालं की प्रेशर हे काय झालं, 125 त्याच्यापासून ओके प्रेशरची व्हॅल्यू जी आहे तर ती 125 ची नंतर झालेली आहे 500. किती झाली? 500. तर तेव्हा त्याचा हाफ लाईफ हा होतो 12. तर तुम्हाला ऑर्डर फाइंड करायची. ऑप्शन नंबर ए 0, ऑप्शन नंबर बी 1, ऑप्शन नंबर सी -1 आणि ऑप्शन नंबर डी -2. तर याची तुम्हाला ऑर्डर करायची. हे प्रेशर जरी असेल तरी पण हे कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू आहे. गॅसियस रिॲक्शन जर असेल तर अशा वेळेस मात्र तुम्हाला त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे तर ते कॉन्सन्ट्रेशन आपण प्रेशरच्या फॉर्ममध्ये लिहितायत. हा पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. ओके. जर ती रिॲक्शन गॅसियस असेल तर कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यू आपण त्याच्या प्रेशरच्या फॉर्ममध्ये इथं लिहितायत. तर ही व्हॅल्यू 125, ही व्हॅल्यू 500. हाफ लाईफ हा याचा 3 आहे, याचा हाफ लाईफ 12 आहे. तर मग अशा वेळेस तुम्हाला आता त्याची ऑर्डर काढायची. करा बरं प्रयत्न. याला तुम्ही A1 बोलणार, याला तुम्ही A2 बोलणार, याला तुम्ही T1 बोलणार, याला तुम्ही T2 बोलणार. फटाफट मला आता तुम्ही सांगा. आता हा प्रॉब्लेम स्पेशली तुमच्यासाठीच आहे. सांगता येईल का तुम्हाला याची ऑर्डर? सांगा बरं, ऑप्शन नंबर कोणता असेल किंवा ऑर्डर काय असेल डिरेक्टली सांगा. बऱ्याच जणांनी काढली बघा सांगेपर्यंत. हर्षदा 0, रोहित लाड 0, दीपाली 0, निकिता 0, पवार कोमल 0, रागिनी सोलाट, राऊत सोहाने, मोमीन, तृप्ती मडके 0. करेक्ट. इतक्या जणांनी 0 आन्सर सांगितलाय आणि सांगण्यास अतिशय आनंद होतो की एकाचं आन्सर चुकलेलं नाही. सर्वांचे आन्सर्स करेक्ट आलेले आहेत. ओके, कळालंय सर्वांना? तर आता हा प्रॉब्लेम, या प्रॉब्लेमचा दी एंड आपण इथे करू शकतायत. चला तर मग लक्षात आलंय सर्वांच्या? तर ही झाली पहिली मेथड. कशावरची पहिली मेथड? हाफ लाईफ ऑफ रिॲक्शन मेथडच्या साहाय्याने ऑर्डर ऑफ रिॲक्शन काढणे. सर्वांना कळालंय का? एकदा समजून घ्या. उद्याच्या पिरियडला आपण उरलेल्या 2 मेथड बघणार आहोत. चौथी मेथड याच्या अगोदरच आपण बघितलेली आहे, पण चौथ्या मेथडवरचे प्रॉब्लेम्सची प्रॅक्टिस आपण इथं करणार आहोत. तर आता याच्यानंतरची जी मेथड आहे ग्राफिकल मेथड, आणि त्याच्यानंतरची जी मेथड आहे ती ट्रायल अँड एरर मेथड. तर ह्या 2 मेथड आपण उद्या बघून चौथ्या मेथडवरचे पण प्रॉब्लेम्स आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग उद्या आणि परवा, मंगळवार आणि बुधवार 2 दिवस आपण काही एक्स्ट्रा पिरियड पण बघणार आहोत. कारण या गुरुवारी आपल्या केमिस्ट्रीची टेस्ट असेल आणि केमिस्ट्रीचा कम्प्लीट आतापर्यंत केमिकल कायनेटिक्स हा टॉपिक जिथपर्यंत झालेला आहे तिथपर्यंतच्या पार्टवर ऑलमोस्ट आपला 75% टॉपिक झालेला आहे. तर तेवढ्या पार्ट पर्यंतचे सर्व MCQs म्हणजे 45 क्वेश्चन्स असतील. लक्षात ठेवा 180 मार्काची ती एक्झाम असेल. सर्वांना व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे. उद्या आणि परवा आपण थोडंसं एक्स्ट्रा लेक्चर घेऊन त्याच्यावर प्रॅक्टिस करणार आहोत MCQs वर. ओके, जेणेकरून तुम्हाला इझिली ते क्वेश्चन्स सोडवता येतील. तर तोपर्यंत तुम्ही इथपर्यंतचा पार्ट व्यवस्थित बघून घ्या. तर तो पार्ट आपण
उद्याच्या पिरियडमध्ये बघूयात. उद्या आपण एक एक्स्ट्रा लेक्चर देखील घेणार आहोत स्पेशल MCQ साठी. त्यासाठी मी तुम्हाला MCQ शीट आज संध्याकाळपर्यंत पाठवणार आहे. उद्या दुपारपर्यंत त्याची तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिस करायची. किती क्वेश्चन आपल्याला जमू शकतात ते तुम्हाला चेक करायचं. ओके. एक वर्कशीट मी तुम्हाला सोडवून दाखवणार आणि दुसरी वर्कशीट तुम्हाला सोडून दाखवायची. ती पण केवळ 45 मिनिटामध्ये, म्हणजे ती तुमची एक्झाम असेल आणि ती एक्झाम कधी आहे? गुरुवारच्या दिवशी आहे. ओके. आपल्याकडे आणखी 3 दिवस कंप्लीट अवेलेबल आहे. सो लेट अस स्टार्ट. तर मी आता लेक्चरचा एंड करतोय. प्रेशरच्या जागी काय काय असू शकतं? नाही, फक्त गॅसियस असेल तर प्रेशर आणि लिक्विड असेल आणि सॉलिड असेल तर त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन. प्रॅक्टिस एक्झाम्पल पण तुम्हाला मी आता वर्कशीटच्या फॉर्म मध्ये देणार आहे. ओके. एक वर्कशीटच तुम्हाला देणार आहे. तुम्हाला मी आता पीडीएफच्या फॉर्म मध्ये एक वर्कशीट पाठवणार आहे व्हॉट्सअप ग्रुपवर. तर त्याच्यातले एक्झाम्पल तुम्ही इथं सोडवणार आहात. ओके. चला मग आता मी लेक्चर एंड करतोय. याचा रेकॉर्डेड फॉर्म पण नंतर तुम्ही बघा आणखीन चांगल्या अंडरस्टँडिंग साठी. सो लेट अस स्टॉप हिअर.